ठरलं तर मग मालिकेतील आजच्या भागात अर्जुन आता कुणाच्या तरी वेट करत असतो आणि चैतन्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा चैतन्यसुद्धा त्याला इशारा करून सांगतो की हो आले आहेत ते. मग आता तेथे एक पोलीस येतात आणि अर्जुनकडे काही नोटा देतात तेव्हा सर्वजण अर्जुनकडे आता पाहू लागतात की हे कशासाठी अर्जुनने मागवलं असेल. मग त्यानंतर अर्जुन त्या गोष्टीचा खुलासा करू लागतो आणि जज साहेबांना सांगतो मी लॉर्ड ह्या त्याच नोटा आहे ज्या विलासने मधुभाऊंकडे ठेवायला दिल्या होत्या आणि हे दुसरे या लिखाफ्यामध्ये आहे या नोटांवरचे फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट आणि या रिपोर्टमध्ये क्लिअरली लिहिलीय की या नोटांवर मिस प्रिया मधुकर यांच्या फिंगरप्रिंट्सचे ठसे आहेत. आता अर्जुनने असा खुलासा केल्यानंतर सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो. तर आता दामिनीच्या मनासारखं होत असतं. त्यामुळे दामिनी तर अगदी गालातच हसते. त्यानंतर अर्जुन आता जज साहेबांकडे त्या नोटा आणि त्याचबरोबर ते रिपोर्ट सोपवतो. इथे कोर्टामध्ये पुन्हा एकदा त्याच गोष्टीची चर्चा सुरू झालेली असते. कारण अर्जुनने एका पाठोपाठ एक प्रिया आणि साक्षी विरोधात पुरावे गोळा केलेले असतात. भनक अक्षरशः सायलीला सुद्धा नसते. तर सायली आश्चर्याने अर्जुनकडे पाहत असते. मग त्यानंतर आता जसाहेब हे लगेचच ते सर्व रिपोर्ट चेक करू लागतात. मग त्यावेळी प्रिया अगदी घाबरते आणि विचारते या नोटांवर माझ्या बोटांचे ठसे कसं शक्य आहे. तर साक्षी आणि महिप्त मात्र खुश असतात कारण त्यांनी असं ठरवलेलं असतं की सर्व डाव हा प्रियावर उलटवायचा. कोर्टामध्ये सेम सिच्युएशन अर्जुनने तशी कोर्टामध्ये केल्यामुळे इकडे या दोघांनाही अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. प्रियाची ही धांदल उडालेली पाहून ही मात्र खुश असतात. त्यानंतर प्रिया म्हणते अहो जेव्हा विलास आणि मधुभाऊ हे दोघेही भांडत होते तेव्हा मी तर पुढे सुद्धा आले नव्हते. त्यावेळी आता ऑब्जेक्शन घेत रविराज उठतो. आपल्या लेकीची बाजू मांडत जज साहेबांना सांगतो असे व्हेरीफाय न केलेले पुरावे ते कोर्टासमोर तुम्ही असं हजर नाही करू शकत. त्यावरती अर्जुन म्हणतो हे तर ऑफिशियल फॉरेन्सिक रिपोर्ट आहे ॲडव्होकेट किल्लेदार आणि मला मान्य आहे की हे सर्व पुरावे मी शेवटच्या क्षणाला कोर्टामध्ये दाखवतोय पण त्यामुळे ते खोटे ठरत नाही ना मी लॉर्ड. आणि इतक्या महत्त्वाच्या केसमध्ये प्रत्येक पुरावा हा नीट बघितलं जाणं हे खूप गरजेचं असतं आणि हे मलाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. तेव्हा रविराजचा नाईलाज होतो कारण आता या क्षणी अर्जुन बरोबर आहे हे त्याला समजतं आणि गपगुमाने तो खाली बसतो. त्यानंतर जज साहेबसुद्धा त्या पुराव्यांवर विचार करतात आणि हे पुरावे ग्राह्य धरले जातील असं सांगतात. तर प्रियाला अजूनच मोठी धडकी भरते. तर अर्जुन जरा मोकळा श्वास घेतो कारण तो सत्याच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो. तर सायली आणि कुसुम या दोघींनाही खूप आनंद होतो. त्यानंतर अर्जुन आता पुन्हा प्रियाकडे जातो. तिची उलट तपासणी घेण्याचा ठरवतो. थोडासा चिडून म्हणतो की मिस प्रिया मधुकर तुम्ही तर मगाशी म्हणत होतात की तुमच्या त्या नोटांशी काहीही संबंध नाहीये बरोबर. मग त्या नोटांवर तुमच्या बोटांचे ठसे आलेच कसे. मग प्रिया वैतागूनच म्हणते अहो मला नाही माहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो आता मी सांगतो ना अहो जेव्हा तुम्ही विलासचा खून केला तेव्हा त्या नोटा ह्या जमिनीवर पडल्या होत्या आणि तेव्हा त्या नोटा उचलताना तुमच्या बोटांचे ठसे त्या नोटांवर उमटले. तेव्हा प्रिया अगदी रडकुंडीला येते आणि म्हणते अरे अर्जुन मी किती वेळा सांगू तुला अरे मी खून केलेला नाहीये. तेव्हा रविराज आता ऑब्जेक्शन घेतो कारण त्याला माहीत असतं ही अर्जुनची उलट तपासणी घेणं म्हणजे प्रियासाठी धोक्याची घंटा आहे. ऑब्जेक्शन घेतल्यानंतरही अर्जुन थांबत नाही. तो प्रियाला अगदी प्रेशरमध्येच टाकतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो हे बघ प्रिया अगं तू केलेला गुन्हा आजपर्यंत लपून राहिला पण आता सगळ्यांना सत्य दिसतंय. प्रिया अगं विलासचा खून ना मधुभाऊंनी केलाय ना साक्षी शिखरेने केलाय अगं विलासचा खून तर तू केलाय प्रिया. आता भर कोर्टामध्ये अर्जुनने असा आरोप प्रियावर लावल्यानंतर प्रियाचा आता टाळकच फिरतं आणि मग
प्रिया धक्क्यानेच अर्जुनकडे पाहते. अगदी हायपर अगोदरच झालेली प्रिया आता अगदी अर्जुनकडे डोळे मोठे करून पाहते. आणि रविराजलाही मागे मोठा धक्का बसतो, कारण हा माझ्या लेकीवर असा बेचूट आरोप करूच कसा शकतो, हा प्रश्न रविराजला पडतो. मग प्रिया रडकुंडीला येत म्हणते की मी नाही केला अर्जुना, अरे खून मी नाही केला. तेव्हा अर्जुन आता पुढे तरीही आपलं बोलणं चालूच ठेवतो. तो कंटिन्यू प्रियाला प्रश्न करतो आणि तिच्या चुका तिला दाखवून देतो. म्हणतो की तुला फक्त आणि फक्त विलासचे पैसे हवे होते. प्रिया, अगं तू खुनी आहेस ना, हे कबूल कर. प्रिया, तू खुनी आहेस हे कबूल कर. तरी ही प्रिया आपला नाहीचाच पाढा सुरू ठेवते पुढे. अर्जुन म्हणतो कबूल कर प्रिया आहेस. अग तू खुनी 2.5 वर्षे हे सत्य तू लपवून ठेवलं आहेस. अग विलासवर गोळी तर तूच झाडली प्रिया, तूच झाडली. अगं तुला मालामाल व्हायचं होतं म्हणून तूच विलासवर गोळी झाडलीस. अग तुलाच पैसे हवे होते म्हणून तू विलासचा खून केलास, गोळी झाडली विलासवर तूच. आता प्रिया तर फुल टेन्शनमध्ये येते आणि तिला कळत नाही की नक्की आता ती काय बोलणार आहे. तेव्हा ती पूर्ण कोर्टामध्ये आता मोठ्यानेच म्हणते नाही नाही, कारण मी गोळी झाडली नाही, गोळी तर साक्षीने झाडली आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय आता. असं म्हटल्याबरोबरच कोर्टामध्ये आता पूर्ण भयानक शांतता पसर करते. अर्जुन धक्क्यानेच हादरतो. तर इकडे साक्षी आणि महिपचा चेहरा अगदी पाहण्यासारखा असतो, अगदी काळवंडलेला असतो, काळा निळा होतो. त्यानंतर दामिनीसुद्धा अगदी शॉक होते, कारण प्रियाने आजपर्यंत असं स्टेटमेंट कधी दिलेलं नसतं. पण शेवटच्या क्षणी म्हणजे अगदी तिच्या गळ्यापर्यंत आल्यावर प्रियाने खरं बोलल्यामुळे सला एक नवीनच वळण आलेलं असतं आणि अखेरीस प्रियाने हे सत्य सांगितलेलं असतं की खुनी मी नाहीये, साक्षी आहे आणि साक्षीनेच विलासवर गोळी झाडली, मी माझ्यास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. असंही ती जेव्हा सांगते तेव्हा मात्र इकडे रविराज आणि आपल्या घरातील सगळेजण सुद्धा धक्क्याने प्रियाकडे पाहतात. आता आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा आज अर्जुनने प्रियाकडून इथे करून घेतलेला असतो. त्यामुळे अर्जुन अगदी शांततेत तिच्याकडे पाहतो. तो अगदी रिलॅक्स होतो. मग प्रिया पुढे सांगू लागते, मी खरंच माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मधुभाऊ कोर्टामध्ये जे सुरुवातीपासून सांगत होते तेच आणि तेच सत्य आहे, तेच खरं आहे. आणि विलासचा खून हा साक्षी शिखरेने केला आहे. सत्यापर्यंत पोहोचण्याची 2.5 वर्षाची प्रतीक्षा अखेर सायली. अर्जुन मधुभाऊंची संपलेली असते सायली आता लगेचच आपल्या कुसुमला कवटाळते आणि बिचारीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तर मधुभाऊंच्या डोक्यावरच सुद्धा आता अगदी टेन्शनच उतरतं, कारण प्रियाने खूप मोठा आज खुलासा केलेला असतो. तेव्हा रविराज आता धक्क्यानेच उठतो आणि विचारतो, अगं तू हे काय बोलतीयस तन्वी. तेव्हा प्रिया आता खूप वैतागलेली असते आणि अगदी तिच्या घशापर्यंत आल्यामुळे ती म्हणते, आता मी हे खोटे आरोप नाही सहन करणार बाबा, कारण गेली 2-2.5 वर्षे झाले या साक्षीला मी खूप म्हणजे खूपच पाठीशी घातलं आणि खूप मदतसुद्धा केली, परंतु हिने केलेल्या खुनाची शिक्षा मी भोगणार नाही. तेव्हा गुंडागिरी करत महिप्त पुन्हा एकदा भर कोर्टात उठतो आणि आपल्या साक्षीची, आपल्या लेकीची बाजू घेत म्हणतो, पोरी जरा नीट बोल, नाही तर कायमच तोंड बंद करायला ना अजिबात मला वेळ लागायचा नाही. तेव्हा जज साहेब म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, कोर्टामध्ये शांतता हवीय. तेव्हा दामिनी रागातच म्हणते, शिखरे खाली बसा. मग शिखरे गुपचूप खाली बसतो. त्यानंतर दामिनी आता उठते आणि म्हणते, युअर ऑनर, मला प्रिया मधुकर यांना क्रॉस एक्झामिनेशन करण्याची परमिशन हवी आहे. तेव्हा लगेचच दामिनीला आता जज साहेब हे परमिशन देतात. अर्जुन आता आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि नकळतपणे त्याची नजर सायलीवर पडते. सायली सुद्धा हसते. दोघेही एकमेकांना इशारा करतात. मग आता त्या दोघांना खरंच खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर दामिनी पुढे होते. त्यानंतर आता ती विचारते, अहो प्रिया मधुकर, तुम्ही 2 वर्ष गेली झाले या कोर्टामध्ये अशी साक्ष देताय की मधुकर पाटील
यांना खून करताना तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले. मग आता तुम्ही साक्ष का बदलताय? तेव्हा अर्जुन लगेचच ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, साक्ष बदलता येत नाही, असा कोणताही रूल किंवा कायदा नाहीये मिलॉर्ड, कारण अगोदर खोट बोललेल्या माणसाला नंतर खरी साक्ष द्यावीशी वाटली तर काय हरकत काय आहे मिलॉर्ड? तेव्हा ऑब्जेक्शन सस्टेंडस मिलर्ड म्हणतात. त्यावेळी दामिनी विचारते, पण खरी साक्ष कोणती आणि खोटी साक्ष कोणती हे कसं कळणार आपल्याला मिलॉर्ड? त्यानंतर प्रिया म्हणते, आता मी जी साक्ष देतीये ना ती खरी आहे. मी मूर्ख होते, मूर्ख गेली 2.5 वर्ष मी या भामट्या साक्षीला पाठीशी घातलं, तर आता इथे प्रियाने अख्खा गेमच उलटून टाकलेला असतो. त्यामुळे साक्षी महिप्त घाबरलेलेच असतात. त्यानंतर प्रिया म्हणते, उलट त्याबद्दल मला शिक्षा मिळणं तर दूरच, परंतु मला ना शिक्षा होऊ शकते म्हणून मी गप्प नाही बसणार. पुढे प्रिया सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार. तितक्यातच दामिनी म्हणते, दॅट्स युअर ऑनर, मला आता इथून पुढे काहीही प्रश्न विचारायचे नाहीत. ठक्यू. मग आता सगळा डाव प्रियाच्या अंगलट येत असल्यामुळे प्रियाने फायनली सत्य तर सांगून टाकलेलं असतं. मग ती म्हणते, जज साहेब, मला तुम्हाला आता खरं खरं सांगायचं नक्की तेव्हा काय घडलं होतं. त्यावेळी आता अर्जुन उठतो आणि म्हणतो, मिल्ड एक रिक्वेस्ट आहे प्रिया. मधुकर आता जे काही सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या मधुकर पाटलांनी जे अगोदर सांगितले आहे ते मला मॅच करून पाहायचं. म्हणजे मधुकर पाटलांनी प्रिया जे बोलती ते ऐकू नये असं मला वाटतं. अर्जुनच्या बोलण्यामध्ये अगदी प्रामाणिकपणा असल्यामुळे जज साहेब परमिशन देतात. मधुभाऊ आपले गुपचूप बाहेर जातात. आता अर्जुन अगदी स्त्रीसलीस प्रियाला विचारतो, मिस प्रिया, मधुकर ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी आश्रमामध्ये नक्की काय काय घडलं होतं ते आता क्लिअरली सांगू शकता? तेव्हा रडकुंडीला आलेली प्रिया सांगू लागते, आमचा प्लॅन हा होता, आश्रमामध्ये कुणीही नसताना आम्ही दोघीही आश्रमाची झडती घेणार आणि मधुभाऊंनी प्रॉपर्टीचे पेपर नक्की कुठे ठेवले आहे हे तपासणार. आता इकडे प्रियाचं एक एक वाक्य ऐकून रविराज डोक्यालाच हात लावून बसतो. आता रडतच प्रिया सांगू लागते, ठरल्याप्रमाणे माझ्या पोटात दुखते. मग मी लगेचच त्या थिएटरमधून निघाले आणि मी आश्रमामध्ये जेव्हा आले तेव्हा साक्षी तर ऑलरेडी तेथे होतीच. आता माझ्यासोबत विलाससुद्धा होता. पण मी खरं सांगते, स्पष्टपणे सांगते, तोपर्यंत मला माहीत नव्हतं की विलास हा महिप्त शिखरेचा माणूस आहे. मला खरंच माहीत नव्हतं हे. तेव्हा मला साक्षीने सांगितलं. मग नंतर आम्ही तिघेही आश्रमामध्ये गेलो आणि आश्रमाची झडती घ्यायला लागलो. मग तेवढ्यातच मधुभाऊ हे तेथे आले. तेव्हा मधुभाऊ आल्यानंतर त्यांनी तेथे खूप पसारा पाहिला. त्याचबरोबर आम्हाला आवाज देऊ लागले. तेव्हा साक्षीला सुद्धा तो भयानक भूतकाळ आता आठवू लागतो की कशाप्रकारे मधुभाऊंनाच मी सांगितलं की ते पेपर्स मला आणून द्या. मधुभाऊंच उत्तर असं होतं की काहीही झालं तरी ती जागा मी तुम्हाला मिळू देणार नाही. आणि मग त्यानंतर विलाससुद्धा बाहेर आला. विलास बाहेर आल्यानंतर मधुभाऊ, विलास आणि साक्षी या तिघांची झटापट सुरू होती. विलास आणि साक्षी दोघेही मधुभाऊंवर दबाव टाकत होते की पेपर द्या, आणि त्यांच्यावर जेव्हा गण रोखली होती तेव्हा ते आता लगेचच ती गण बाजूला टाकण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु विलास, साक्षी हे दोघेही ऐकत नसतात आणि मी मात्र त्या टेबलच्या पाठीमागे लपूनच सगळा हा प्रकार बघत होते. आणि मग त्यानंतर साक्षीच्या हातून गोळी सुटली. ती थेट विलासच्या पोटातच गेली. विलासला तिने नेच गोळी मारली होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आणि मग नंतर हे प्रकरण लपवण्यासाठी मधुभाऊंवर आळ घेतला गेला. हे सगळं प्रिया आता कोर्टासमोर जसंच्या तसं वर्णन करून सांगते. त्यामुळे आता सर्वांना पटतं की साक्षीनेच विलासचा खून केला. आणि हे सगळं सत्य सांगितल्यानंतर मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर प्रिया मात्र ओक्साबोक्शी रडू लागते. तेव्हा अर्जुन जज साहेबांना म्हणतो, मिलॉर्ड, 2.5 वर्षानंतर का होई ना प्रियाने आज कोर्टासमोर जे काही घडलेलं आहे
ते सर्व सत्य सांगितले. आणि मग त्यानंतर अर्जुन अजून एक रिक्वेस्ट करतो की हे सगळं मधुकर पाटलांकडून मला ऐकायला आवडेल. मग त्यानंतर मधुभाऊंना पुन्हा एकदा आतमध्ये बोलवण्यात येतं. ते जाऊन विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात. अर्जुन त्यांना रिक्वेस्ट करतो की पुन्हा एकदा आणि शेवटचं तुम्ही जे काही घडलं होतं ते सांगा. मधुभाऊ सांगू लागतात, मी बाहेरगावी गेल्यामुळे जरा उशिरा चालू होतो. आश्रमाजवळ गेलो तर तेथे दार उघड होतो आणि मग प्रियाने जसं सांगितलेलं असतं सेम तसंच मधुभाऊंनी सुद्धा आता तेथे ज्या काही गोष्टी पाहिल्या आणि जे काही घडलं ते सगळं कोर्टासमोर सांगतात. आणि कशाप्रकारे नंतर पेपर मागण्याच्या नादातच आणि त्या झटापटीतच मी विरोध केल्यानंतर माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या हातूनच गोळी सुटली आणि थेट विलासच्या त्यामध्येच मृत्यू झाला. आता मधुभाऊंनी जे स्टेटमेंट दिलेलं असतं, जी सत्य सांगितलेलं असतं ते, आणि प्रियाने जे स्टेटमेंट दिलेलं असतं ते अगदी जसंच्या तसं मॅच होतं. त्यामुळे आता मग सगळ्यांना खात्री पडते की विलासचा खून हा साक्षीच्या हातून झालाय. तर अर्जुन आता पॉइंट टू बी नोटेड असं म्हणून सगळं काही जज साहेबांना लिहून घ्यायला सांगतो आणि प्रियाला म्हणतो की मिस प्रिया मधुकर, आता तुम्ही जाऊन बसू शकता, कारण मला साक्षी शिखरे यांना शेवटचे काही प्रश्न विचारायचे आहे. जज साहेब आता परमेश्वर देतात. प्रिया विटनेस बॉक्समधून जशी बाहेर येते तशी रविराज शेजारी बसायला निघणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो, ओ प्रिया मधुकर, आता तुम्ही तिथे बसू शकत नाही, कारण तुमची जागा इथे आहे, कारण तुम्ही गुन्हेगार आहात ना. मग प्रिया ही गुन्हेगारांच्या खुर्चीत जाऊन बसते. अगदी लाजल्यासारखं कांडावल्यासारखं तिला होत असतं. बिचारा रविराज अगदी धक्क्याने प्रियाकडे पाहतो, कारण आपल्या ज्युनियरने आपल्या लेकीच सत्य कशाप्रकारे वधवून घेतलं. आपण जे शिकवलं त्याचा चांगला उपयोग करून अर्जुनने कशाप्रकारे या केसला नवीन वळण दिलं हे रविराजच्या लक्षात आलेलं असतं. मग त्यानंतर साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते आणि मग यानंतर अर्जुन तिला प्रश्न विचारतो, मिस साक्षी शिखरे, मी तुम्हाला शेवटचे काही प्रश्न विचारतोय. मिस प्रिया मधुकर यांनी जे काही सांगितलं ते खरं आहे का? म्हणजे तुम्हीच विलासचा खून केलाय का? तेव्हा आता सर्वजण अगदी डोळे लावूनच तिच्याकडे बसलेले असतात, आतुर असतात की कधी एकदा साक्षी हो म्हणतीये. तेव्हा साक्षी तर एकदम आता शांत उभी राहिलेली असते. तिच्या मनात आता खूप विचाराने गोंधळ घातलेला असतो. अर्जुन पुन्हा रागातच तिला विचारतो, मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय, विलासचा खून तुम्हीच केला होता का? तेव्हा साक्षी पटकन उत्तर देऊन टाकते की हो, मीच खून केला होता. आता असं सत्य तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केल्यामुळे कोर्टामध्ये एकच चर्चा सुरू होते आणि त्याचबरोबर महिपला सुद्धा आता मोठा धक्का बसतो, कारण आपल्या लेकीनेच का कबूल केलं हे असं त्याला वाटत असतं. तेव्हा मधुभाऊंच्या डोळ्यातून आता खळखळा पाणी येऊ लागतं, पण ते आनंदाश्रू असतात. तेवर देवाचे आभार मानतात आणि म्हणतात, सुटलो एकदाचा, कारण साक्षीने तिच्या तोंडानेच आता कबूल करून टाकलेलं असतं. सायली आता अगदी आनंदानेच मधुभाऊंकडे पाहते. तिच्याही डोळ्यातून आनंदाश्रू येतात. आता कोर्टामध्ये एकच गोंधळ झाल्यामुळे ऑर्डरच म्हणून जज साहेब सर्वांना शांत करतात. त्यानंतर साक्षीला तिचाच राग आलेला असतो, तेव्हा ती अगदी रागातच म्हणते, मी स्वतः माझ्या या हातांनी विलासवर गोळी झाडली. मग पुढे आता अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिखरे, तुम्ही फक्त खून केलेला नाहीये, तर खुनानंतर असणारे सर्व पुरावे लपवले सुद्धा आहे की ते पुरावे मिटवण्यासाठी तुम्हाला कोणी मदत केली होती का? आता साक्षीला प्रियाचा तर ऑलरेडी राग आलेला असतो, त्यामुळे प्रियाचं सुद्धा पितळ उघड करण्याच्या साक्षी प्रयत्नातच असते. मग ती रागातच बोट करून म्हणते, हो, हिनेच मला मदत केली होती, ह्या प्रियाने. त्यानंतर ती जज साहेबांना सांगते, खून झाल्यानंतर मी लगेचच तेथून बाहेर पडले आणि त्यानंतर या प्रियाने सगळेच्या सगळे पुरावे मिटवले. इकडे सगळेजण घरातील रागात प्रियाकडे पाहत असतात
आणि रविराजच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. आतापर्यंत प्रिया नुसती खोट बोलत माझ्याबरोबर आली, ही भावना आता रविराजच्या मनात असते. त्याला अगदी एक बाप म्हणून हरल्यासारखं वाटत असतं. मग आता त्यानंतर त्या दोघींमध्ये जे काही डील झालं होतं ते सगळं काही आता साक्षी सांगते आणि कशाप्रकारे ते सगळे पुरावे प्रियाने मिटवले आणि कशाप्रकारे ती प्रियाने पुरावे मिटवून मला सेफ केलं हे सगळं आता प्रिया विरुद्ध साक्ष आता साक्षी देऊ लागते. त्याचबरोबर पिस्तुलावरचे जे ठसे होते ते सुद्धा तिने पुसून टाकले आणि मग त्यानंतर तिथे जे काही माझ्याबद्दल संशयास्पद सापडेल ते सुद्धा याने सगळं काही गोळा केलं आणि तो मेसेजेस सुद्धाच्या मोबाईलवरून कोणी केला हे सगळं ती सांगत असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो म्हणजे मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे असा मेसेज विलासच्या मोबाईलवरून प्रियानेच पोलिसांना पाठवला होता का. तेव्हा साक्षी म्हणते हो हे सगळं काही नंतर प्रियानेच मला येऊन सांगितलं. मग आता प्रिया अगदी धक्क्याने साक्षीकडे पाहते. मग आता अर्जुन म्हणतो काय किती क्रिमिनल माइंड आहेस प्रिया तू पुढे. अर्जुन म्हणतो मीच प्रिया मधुकर यांनी सगळे पुरावे मिटवले, त्याचबरोबर सगळ्या बोटांचे ठसे सुद्धा मिटवले, पण त्या नोटांवरचे ठसे तसेच्या तसेच राहिले आणि कदाचित प्रिया मधुकर यांनी पिस्तूल नीट पुसलं व्यवस्थित नसेल आणि म्हणूनच मिस साक्षी यांच्या बोटाचे ठसे सुद्धा त्या पिस्तुलावर तसेच होते. आणि मग त्यानंतर प्रिया मधुकर यांनी काय केलं तर बेशुद्ध पडलेल्या मधुभाऊंचे ठसे त्या पिस्तुलावर उमटवले. दट्स ऑल युअर ऑनरस अर्जुन म्हणतो. आता अर्जुन तिथे आपल्या जागेवर जाऊन बसतो. तीच प्रिया आता धावत रविराजकडे जाते आणि बाबा मला माफ करा हो, मी आज ना उद्या तुम्हाला सगळं सांगणार होते असं कबूल करते, पण आता वेळ निघून गेलेली असते. तेव्हा रविराज तिच्याकडे धड पाहत सुद्धा नाही, तो हातानेच इशारा करतो निघ. मग आता रविराज काही डाळ शिजू देत नाही. हे पाहून प्रिया मधुभाऊंकडे पळते आणि लगेचच हात जोडून म्हणते की मधुभाऊ मला माफ करा, तुम्ही मला मुलीसारखं वाढवलं पण मीच त्याची जान ठेवली नाही. मधुभाऊ आता तिच्याकडे सुद्धा पाहत नाही. त्याचबरोबर आता रिया ही अगदी त्यांच्या पाया पडू लागते. तर आता सगळेजण प्रियाचा हा ड्रामा पाहू लागतात, परंतु कुणालाही तिच्यावर दयामाया आता येत नसते. तेव्हा जज साहेब ऑर्डर तुम्ही असं कोर्टामध्ये वागू शकत नाही असं म्हणतात आणि रविराजला सुद्धा सांगतात की हे पहा ॲडव्होकेट किल्लेदार, तुमच्या अश्ल्याला सांगा, यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो. पण रविराज काहीच बोलत नाही. त्यानंतर प्रिया गुपचूप आता तिच्या जागेवर जाऊन बसते. मग आता जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि ॲडव्होकेट अर्जुन किल्लेदार तुम्ही क्लोजिंग स्टेटमेंट देऊ शकताय. तेव्हा दामिनी उठते आणि म्हणते हे पहा आता माझ्या अशिलाने म्हणजे साक्षी शिखरेने कबूल केले की खून. आता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला लाईक करा.